हॅलो, नमस्ते सर्वांना। आज मी एक मस्त अशी चिकन रोस्टची रेसिपी घेऊन आलेली आहे। हे चिकन रोस्ट तुम्ही तेलातही बनवू शकता किंवा साजूक तुपात बनवलं तर मज्जाच वेगळी। आणि यासाठी आज मी जे चिकन रोस्ट करून घेतलं होतं ना, ते मी एअर फ्रायरमध्ये केलं होतं। तुम्ही पॅनमध्ये देखील करू शकता। तर त्यासाठी बघा, मी इथे 1 किलो एवढं चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याला मी आता मॅरिनेट करणार आहे। मॅरिनेट करण्यासाठी चिकनमध्ये मी 2 छोटे चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा साधं लाल मिरची पावडर, हळद पावडर अर्धा छोटा चमचा, 2 छोटे चमचे एवढा मी गरम मसाला ॲड केला आणि त्यानंतर मी ह्यामध्ये धणे पावडर देखील ॲड केली होती, ती देखील 2 छोटे चमचे एवढी ॲड केली। त्यानंतर यात मी कसुरी मेथी ॲड केली, 2 छोटे चमचे एवढीच मी कसुरी मेथी ॲड केली होती। चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि 2 टेबलस्पून एवढं मी इथे दही ॲड केलं। दही जास्त आंबट नको आहे आपल्याला। आणि त्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर ॲड केली, अद्रक लसूणची पेस्ट 1 मोठा चमचा एवढी ॲड केली आणि सगळं काही हातानेच व्यवस्थित करून घेतलं। मिक्स हे सगळं हातानेच मिक्स करायचं, म्हणजे प्रत्येक पीसला मसाला अगदी व्यवस्थित ॲप्लाय होतो। त्यानंतर एअर फ्रायर मी प्रीहीट करून घेतलेलं होतं। मी आज चिकन एअर फ्रायरमध्ये रोस्ट करून घेतलं। आलटून पलटून दोन्ही बाजूंनी चिकन व्यवस्थित रोस्ट करायचं, तेल स्प्रे करायचं आणि इथे एअर फ्रायर मी 180 डिग्री सेल्सिअसला जवळजवळ 20 मिनिट्समध्ये हे चिकन रोस्ट करून घेतलं होतं आणि एकदम मस्त रोस्ट होतं चिकन एअर फ्रायरमध्ये। एकदम ज्युसी बनतं, काहीही शंका नाही। बऱ्याच दिवसांपासून मी हे एअर फ्रायर वापरते। एकदम मस्त आणि खूप कमी तेलामध्ये चिकन रोस्ट होतं। त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा एवढं मी तेल गरम करून घेतलं आणि 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतले होते। कांदा मीठ टाकून अगदी व्यवस्थित छान पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्यायचा। त्यानंतर ह्यामध्ये मी कांदा छान परतला गेला की 1 मोठा चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली। आपण अगोदर देखील अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे, त्यामुळे बेतानेच सगळं काही व्यवस्थित ॲड करायचं। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतला होता, तो देखील यामध्ये ॲड केला। भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली। सगळं काही व्यवस्थित परतवून घेतलं, टोमॅटो छान मॅश करून घेतला। आता पुन्हा मी यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला ॲड केला। हे सगळं आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ॲड केलेलं असतं, त्यामुळे इथे जरा बेताचंच ॲड करायचं। तुम्हाला जेवढं स्पायसी हवं आहे त्या प्रमाणात ॲड करायचं। नंतर थोडंसं पाणी ॲड केलं मसाले जळू नयेत म्हणून आणि झाकण ठेवून सगळं काही छान शिजवून घेतलं। आपण जे चिकन एअर फ्रायरला रोस्ट केलं होतं, आता ते ह्या मसाल्यामध्ये मी ॲड केलं आणि सगळं काही अगदी व्यवस्थित परतवून घेतलं। थोडंसं पाणी ॲड केलं आणि नंतर हाय फ्लेमवर हे चिकन छान परतवून घेतलं। छान मस्त रोस्ट होऊ दिलं, सगळं पाणी आटू दिलं आणि रेडी आहे आपलं भन्नाट असं चिकन रोस्ट।